मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या लोकमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि भक्तांच्या हृदयात वास करणाऱ्या एका अद्भुत आणि प्रेरणादायी कथेला भेट देणार आहोत। ही आहे भगवान खंडोबा आणि चंपाषष्ठीची कथा। एक अशी गाथा जी भक्ती, शौर्य, प्रेम आणि त्याग यांनी विणली गेली आहे। गंभीर आणि भावनिक सुरावट असलेल्या या कथेमध्ये आपल्याला देव दानवांचा संघर्ष, खंडोबाचा अवतार, म्हाळसा आणि बाणाई या दोन देवींची हृदयस्पर्शी कथा, त्यांचा आंतरिक संघर्ष आणि शेवटी भक्तीचा झालेला विजय अनुभवायला मिळेल। चला तर मग सुरू करूया या पवित्र कथेला। प्राचीन काळी पृथ्वीवर एक विचित्र भयाचे वातावरण पसरले होते। मणी आणि मल्ल नावाचे दोन उन्मत्त दानव बंधू त्रिलोकावर अत्याचार करत होते। निष्पाप मानवांचे जीवन उद्ध्वस्त करणे, ऋषीमुनींची साधना भंग पाडणे आणि देवतांनाही पराभूत करण्याचा प्रयत्न करणे असे त्यांचे दुष्कृत्य चालू होते। त्यांच्या भीतीने सर्वसामान्य जनता थरथरत होती। अनेक गावांवर त्यांनी आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले। निरपराध स्त्री पुरुषांवर अमानुष अत्याचार केले। लहानग्यांना गुलाम बनवले जात होते। संत महात्म्यांच्या यज्ञविधींमध्येही ते विघ्ने निर्माण करत। असा अंधकारमय काळ उभा राहिला होता। दिवसेंदिवस त्यांच्या क्रूर कर्मामुळे भूमीवर हाहाकार वाढत चालला। शेवटी असह्य होऊन सर्व देवता आणि संत एकत्र येऊन भगवान शिवांकडे विनवणी करू लागले। हे महादेव, या त्रासातून आम्हाला सोडवा। या दुष्ट राक्षसांचा संहार करून पृथ्वीवर पुन्हा धर्म आणि शांती स्थापित करा। भगवान शिवांनी आपल्या भक्तांच्या आर्त हाकेला प्रतिसाद दिला। कैलासवरील त्यांची तपस्या स्थिती संपली आणि त्यांच्या डोळ्यात एक तेज प्रकट झाले। त्यांनी परिस्थिती ओळखून एका दिव्य अवताराची तयारी सुरू केली। महादेवाने स्वतःचे एक तेजस्वी रूप धारण करण्यास सुरुवात केली। जणू सोन्याचा उजळ प्रकाश त्यांच्या अंगातून निघू लागला। भाड्यावर भंडाराचा तिलक प्रकट झाला। हातात प्रचंड खंडा तलवार चमकू लागली। दुसऱ्या हातात त्रिशूल आणि डमरू प्रकट झाले। कपाळावरील त्रिनेत्र रागाने लाल झाले, पण त्याचवेळी चेहऱ्यावर करुणेची छटा होती। काही क्षणातच महादेवाने एका पराक्रमी योद्ध्याचे रूप धारण केले। मार्तंड भैरवाचा अवतार, ज्याला पुढे खंडोबा किंवा खंडेराय म्हणून ओळखले गेले। या दिव्य अवताराने शुभ्र तेजस्वी अशा घोड्यावर आरूढ होत रणांगण गाठले। तो घोडा खुद्द चंद्राने स्वरूप धारण केलेला असल्याची आख्यायिका सांगितली जाते। इतका तो दिव्य आणि तेजस्वी होता। खंडोबाचे आगमन होताच देवांच्या सैन्यामध्ये वादळासारखा उत्साह संचारला। देवसेना युद्धासाठी सज्ज झाली। खंडोबाच्या बरोबर स्वर्गाच्या सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून हेगडे प्रधान हजर होता। काही कथांनुसार हेगडे हे विष्णूचे रूप होते। आता पृथ्वीवर एका महासंग्रामची नांदी झाली। मणी आणि मल्ल या राक्षसांना जेव्हा कळले की स्वयं भगवान शिव एका योद्ध्याच्या रूपात त्यांच्या विरुद्ध मैदानात उतरला आहेत, तेव्हा त्यांचाही अहंकार भडकला। त्यांनी आपल्या असुर सेनेला जमा केले आणि गर्जना केली। रणांगणावर दोन्ही बाजूंची असंख्य सैन्य जमली। एकीकडे अधर्म, अहंकार आणि क्रौर्याने ग्रासलेले असुरदल उभे ठाकले, तर दुसरीकडे धर्मरक्षक देवदलाच्या अग्रभागी स्वयं महादेव खंडोबा रूपात उभे राहिले। युद्धाचा पहिला दिवस उजाडला। नरसाळ्यांचे आवाज घुमले आणि रणशिंगे फुंकली गेली। तलवारींचा लखलखाट सूर्यप्रकाशात चकाकू लागला। खंडोबाने आपल्या खंडा तलवारीचा एक प्रचंड वार करून युद्धाची सुरुवात केली। त्यांचा प्रत्येक घाव आसुरी सैन्यावर वज्रप्रहारासारखा पडत होता। मणी आणि मल्लही अत्यंत शक्तिशाली होते। त्यांनी काळ्या जादूच्या शक्तीने विविध मायाजाळ निर्माण करून देवांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु खंडोबाच्या दिव्य तेजापुढे त्यांची दुष्टमाया काही क्षणातच निष्प्रभ झाली। पहिल्या दिवशीच अनेक असुर सैन्य धेर झाले आणि पळून जाऊ लागले। मणिमल्ल सहज हार मानणारे नव्हते। दुसऱ्या दिवशी त्यांनी दुप्पट ताकदीने आणि क्रोधाने हल्ला चढवला। रणभूमीवर चराचर थरारून सोडणारा संग्राम रंगला। तलवारींची टक्कर ऐकून आकाश कंप पावू लागले। भाल्यांचे भेदन आणि बाणांचे वर्षाव याने दोन्ही बाजूंनी रक्तपात सुरू झाला।
खंडोबा आपल्या त्रिशूलाच्या प्रहारांनी असुरांना धुळीस मिळवत होते, तर डमरूच्या नादाने देवसैनिकांचे मनोबल वाढवत होते. देवसेना जय मल्हारी मार्तंड असा जयघोष करत पुढे सरसावली होती. या दिवशीही असंख्य असुर मारले गेले, परंतु मणी आणि मल्ल अजून जिवंत होते आणि त्यांचा अहंकार कमी झाला नव्हता. तिसरा आणि चौथा दिवस असेच रक्तरंजित लढाईने तुडुंब भरून गेले. दोन्ही बाजूंनी प्रचंड शक्ती पणाला लागली होती. कधी खंडोबाच्या खड्गातून निघालेली अग्निज्वाला असुरांना भस्मसात करत होती, तर कधी असुरांच्या मायावी शक्तींचे अंधकारमय जाळे काही काळ देवांची पुढे चालना रोखत होते. त्या लढाईत जेजुरीचा डोंगर साक्षीदार होता. जणू स्वतः धरतीही या महायुद्धाने थरथरत होती. देवांच्या पराक्रमाने उत्साहित वीर येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर करत लढत होते. तरीही मणी आणि मल्लाला पराभव मान्य नव्हता. ते सतत नवे डावपेच आजमावत होते. 5व्या दिवशी युद्ध क्लांत झालेले दोन्ही पक्ष शेवटच्या निर्णायक टप्प्यात पोहोचले. आतापर्यंत असुरांची प्रचंड हानी झाली होती आणि देवांच्याही काही सैनिकांनी प्राण गमावले होते. खंडोबा मात्र अविचल आणि अवद्य होऊन लढत होते. त्यांच्या शरीरावर काही जखमा झाल्या होत्या, पण चेहऱ्यावर अद्याप क्रोध आणि करुणेचे तेज एकत्र प्रज्वलित होत होते. त्यांना ठाऊक होते की उद्याचा दिवस या संग्रामाचा शेवट करेल. त्या दरम्यान पृथ्वीवरील सर्व लोक देवाच्या विजयासाठी प्रार्थना करत होते. साधू संत नामस्मरणात तल्लीन होते. प्रत्येक दिवस संध्याकाळी आशा आणि काळजी यांनी भरून जायची. 6 दिवसांचा कालावधी जणू 6 वर्षांप्रमाणे भासत होता. आणि मग उजाडला 6वा दिवस, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीची सकाळ. या दिवशी हा निर्णायक संग्राम शेवटी संपणार होता. खंडोबाने सूर्योदयाला नमन करून युद्धभूमीकडे कूच केले. आज त्यांच्या हातात तलवारीबरोबर त्रिशूलही होता आणि नेत्रात अपरिमित दैवी तेज झरकत होते. मणी आणि मल्लसूर देखील आपला शेवटचा प्राणांतिक जोर एकवटून युद्धाला उतारू झाले. युद्धाच्या शेवटच्या दिवशीची लढत अत्यंत भयानक ठरली. खंडोबाच्या प्रहारांना अखेर मल्लासूर मल्ल तग धरू शकला नाही. दुपार होत येता खंडोबाने एका घोर प्रहाराने मल्लासुराचा गर्व चूर केला. मल्ल जमिनीवर कोसळला आणि त्याचा अंत झाला. आपल्या ज्येष्ठ भावाचा पतन होताच मणिसूर संतापाने खंडोबावर तुटून पडला. पण खंडोबाने त्यालाही क्षणार्धात निग्रहाने जमिनीवर पटकलं. पुढच्या क्षणी खंडोबाचा खड्ग मणीवर अंतिम घाला घालण्यासाठी वर चमकला. तेवढ्यात अचानक त्या राक्षसाच्या डोळ्यांतील द्वेष मावळताना जाणवला. मणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला होता. जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असताना त्याच्या अंतरात्म्यात अकल्पित परिवर्तन घडले. मणीचा अहंकार गळून पडला. समोर उभ्या तेजस्वी खंडोबाच्या रूपाकडे पाहून तो गहिवरला. श्वास थांबत आला असतानाच त्याच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू उभे राहिले. त्याने 2 हात जोडले आणि कंपित आवाजात विनवू लागला, हे दयाळू देव, माझ्या अपराधांना क्षमा करा. मी अहंकारामुळे तुमच्या विरोधात गेलो, पण आता तुमच्या परमतेजापुढे माझा दर्प नाहीसा झाला आहे. कृपा करून मला शरण घ्या. दानवाच्या तोंडी अशी शरणागतीची विनवणी ऐकताच खंडोबाच्या करुणामय हृदयात दया उमळली. युद्ध थांबले. खंडोबाने आपला खड्ग खाली केला आणि मणीजवळ आले. परमेश्वर असूनही समोर शरण आलेल्यावर दया दाखवणे हे त्यांच्या देवस्वभावाचे दर्शन होते. खंडोबाने मणीच्या डोक्यावर आश्वासक हात ठेवला. त्यांच्या दिव्य स्पर्शाने मणीच्या वेदना क्षणभर ओसरल्यासारख्या वाटल्या. मणीने आपला प्रिय शुभ्र अश्व खंडोबाच्या चरणी अर्पण केला आणि शेवटची विनंती केली, प्रभो, मला आपल्या सेवेत स्थान द्या. आपण जिथे जिथे जाल तिथे मला आपल्या सोबत राहू द्या. भगवान खंडोबा प्रसन्न झाले. त्यांनी मणीला अलगद उभे राहण्यास हात दिला आणि प्रेमळ दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. तुझा अहंकार नष्ट झाला आहे आणि तू शरण आला आहेस, त्यामुळे माझी कृपा तुला मिळाली, खंडोबा म्हणाले. त्यांनी मणीची इच्छा पूर्ण केली. त्या क्षणापासून मणिसुराला खंडोबाच्या सेवकाचा मान मिळाला.
असे म्हणतात की पुढे प्रत्येक खंडोबा मंदिरात खंडोबाच्या मूर्तीशेजारी मणीची लहान प्रतिमा स्थापली जाऊ लागली. जणू भगवान खंडेरायाने स्वतः त्याला शरणागत स्वीकारले होते. या घोर युद्धाचा शेवट अखेरीस देवांच्या विजयानं झाला. खंडोबाने 2 महाभयंकर दैत्यांचा पराभव करून भूमीवरील संकट दूर केले. मानव, ऋषी, देवता सारे आनंदाने नतमस्तक झाले. रणांगणावर येळकोट येळकोट, जय मल्हार, जय खंडेराया अशा जयघोषांनी आकाश दणाणून गेले. देवतांनी पुष्पवृष्टी केली. सर्वत्र हळदी कुंकवाचा भंडारा उधळला जाऊ लागला. जणू सोनेरी पुष्पांचीच वृष्टी होत होती. त्या सोनेरी हळदीच्या वर्षावात लोकांनी विजयोत्सव साजरा केला. मणिमल्लाच्या संहाराने मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीचा हा दिवस पावन झाला. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी चंपा षष्ठीचा मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला. जेजुरीसह महाराष्ट्रातील असंख्य खंडोबा मंदिरात भक्त मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून 6 दिवसांचे नवरात्र करून शेवटच्या दिवशी देवाचे आभार मानतात. 6 दिवसांच्या या संग्रामाचे स्मरण म्हणूनच हे 6 दिवसांचे उपवास, पूजा, अर्चा आणि षष्ठीच्या दिवशी मोठा विजयोत्सव, जणू भक्ती आणि सत्य यांच्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो. मित्रांनो, इथे खंडोबाच्या पराक्रमाची गाथा संपली असली तरी कथेला अजून एक महत्त्वाचा अध्याय बाकी आहे. आता आपण पाहूया खंडोबाच्या जीवनातील पुढील पर्वाकडे, ज्यात प्रेम, निष्ठा आणि मानवी भावनांची परीक्षा आहे. ही कथा आहे खंडोबाच्या 2 पत्नींची, देवी म्हाळसा आणि देवी बाणाईची, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मानवी संबंधांचा संघर्ष आणि शेवटी भक्तीचा विजय दिसून येईल. पहिली कथा आहे म्हाळसा देवीची. खंडोबाच्या रूपात शिवशंकर पृथ्वीलोकावर अवतरले तेव्हा त्यांच्या साथीस होती म्हाळसा. म्हाळससा ही खंडोबाची प्रथम पत्नी व पट्टराणी होय. काही कथा तिला स्वयं पार्वतीचा अंश मानतात, तर काही ती मानव जन्मात अवतरल्याची आख्यायिका सांगतात. लोकश्रुतीनुसार म्हाळसा नेवासे गावातील तिमशेत नावाच्या एका परमभक्ताच्या घरी जन्मली. तिमशेकला एके रात्री स्वप्नात खंडोबांनी दर्शन देऊन सांगितले की तुझी कन्या माझी वधू बनणार आहे. त्या दैवी आज्ञेनुसार पौष पौर्णिमेला पाली येथे भक्त तिमशेतने आपल्या मुलीचे खंडोबासोबत लग्न लावले. स्वयं खंडोबा प्रकट झाले आणि दिव्य साक्षीने म्हाळसेशी विवाहबद्ध झाले. त्या पवित्र सोहळ्यात सारा परिसर जय मल्हारच्या घोषणांनी दुमदुमून गेला. लग्नानंतर खंडोबा म्हाळसासह जेजुरी गडावर स्थिरावले आणि म्हाळसा पट्टराणी म्हणून विराजमान झाली. आता दुसरी कथा, देवी बाणाईची. बाणाई धनगर कुटुंबात वाढलेली एक सुंदर निरागस मुलगी. बालपणापासून ती भक्ती व श्रद्धेत रमली होती. काही ज्योतिषांनी तिच्या पालकांना भाकीत दिले होते की तिचा पती तिला जेजुरीच्या क्षेत्री मिळेल. बाणाईच्या मनात ही गोष्ट घर करून राहिली होती. ती खंडोबाबद्दल ऐकून मनातच त्यांना वंदत असे. काही वर्षांनी एकदा बाणाई जेजुरीच्या यात्रेला भाविकांसोबत गेली. त्या पवित्र भूमीवर तिने प्रथमच खंडोबाचे तेजस्वी रूप पाहिले आणि पाहता क्षणी तिचे हृदय खंडोबांच्या प्रेमात पडले. खंडोबांची मूर्ती आणि उपस्थित भक्तसमूह पाहताच तिच्या डोळ्यांसमोर उभ्या त्या तेजोमय राजरूपाने तिला मोहून टाकले. खंडोबांनीही भक्तजनात उभ्या असलेल्या त्या सुंदर धनगरी तरुणीकडे दृष्टिक्षेप टाकला आणि क्षणभर त्यांच्या हृदयातही प्रेमाचा एक नवा किरण चमकून गेला. तो क्षण अलौकिक होता. तथापि खंडोबा जाणून होते की आपल्या आयुष्यात दुसरी पत्नी आणणे सोपे नाही. म्हाळसा देवी निष्ठावान पण स्वतःच्या अधिकाराबद्दल जागरूक स्वभावाची होती. तिला दुखावून बाणाईला स्वीकारणे म्हणजे मोठा संघर्ष ओढवण्याची शक्यता होती. पण खंडोबांनी मनाशी ठरवले होते की बाणाई हीच त्यांच्या जीवनाचा पुढील भाग होईल. त्यांनी एक युक्ती आखली. बाणाई जरी आपल्या घरी परत आली तरी तिचे मन जेजुरीच्या देवळातच गुंतले होते. ती रोज खंडोबाचे स्मरण करून प्रार्थना करू लागली. जेजुरीचे स्वामी खंडेराया, जर तुम्हीच माझ्या भाग्याचे धनी असाल तर मला आपल्या चरणांशी येऊ द्या. तिच्या अंतःकरणात
एक गुप्त आशा पल्लवित झाली होती. एके दिवशी खंडोबाने जेजुरी गडावर म्हाळसेला सरीपाट फासे पत्त्यांचा खेळ खेळण्याचे आव्हान दिले. खेळात अट ठेवली, जो हरेल त्याने 12 वर्ष जेजुरी सोडून वनवास घ्यायचा. म्हाळसा ही अट ऐकून चकित झाली, पण खेळाच्या इच्छेने ती तयार झाली. दोघांचा खेळ सुरू झाला. खंडोबांनी जाणून बुजून काही चालीच चुका केल्या आणि अखेर ते पराभूत झाले. नियमाप्रमाणे त्यांना जेजुरी सोडावे लागणार होते. म्हाळसा व्याकुळ झाली. तिने गयावया करून म्हटले, स्वामी, हा तर खेळ होता, मला सोडून जाऊ नका. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण खंडोबांनी दिलेला शब्द पाळला. ते शांतपणे म्हणाले, 12 वर्षांनी मी परत येईन. आणि त्या रात्रीच खंडोबा जेजुरीचा गड सोडून निघून गेले. म्हाळसा देवी आपल्या पतीला दूर जाताना पाहून कोलमडून पडली. तिला काहीही उमजेना की हे असं का घडलं. तिच्या मनात शंका आणि भय यांचे वादळ उठले. पण खंडोबांचा निर्णय अटळ होता. खंडोबा आपल्या ध्येयाकडे निघाले होते. त्यांनी बाणाईला मिळवण्यासाठी एका साध्या वृद्ध धनगर गुराख्याचे रूप घेतले. त्यांनी सर्व राजवस्त्र अलंकार उतरवून ठेवले आणि साध्या ग्रामीण मेंढपाळाचा वेश धारण केला. मग खंडोबा बाणाईच्या गावात पोहोचले. तिथे त्यांनी बाणाईच्या वडिलांना विनंती केली की त्यांना गुराख्याचे काम पाहिजे आहे. भोळ्या धनगराने या अनोळखी पण अनुभवी वाटणाऱ्या वृद्धाला आपल्या मेंढ्यांचा कळप राखण्याची नोकरी दिली. यानंतर काही काळ खंडोबा त्या धनगर कुटुंबात गुराख्याच्या रूपात राहू लागले. ते दररोज बाणाईच्या मेंढ्यांचा कळप दूर कुरणावर चारायला नेत आणि मनापासून काम करत. त्यांच्या सेवेमुळे बाणाईच्या कुटुंबाचे मन जिंकले गेले. बाणाईलाही या नव्या गुराख्याबद्दल मनात आपुलकी वाटू लागली. त्याने तिच्या परिवारावर उपकार केले होते. कधीकधी बाणाईच्या मनात येई की हा साधा गुराखी कुणीतरी खास असावा, पण तिला त्या जाणीवेचा थांग लागत नसे. पण नियतीचा मोठा प्रसंग अजून यायचा होता. एके पहाटे गावात हलकल्लोळ उडाला. बाणाईच्या गोठ्यातील सर्व मेंढ्या रातोरात मृत पडल्या. संपूर्ण वाड्यावर शोककळा पसरली. बाणाईचे वडील व्याकुळ झाले. तेवढ्यात तो वृद्ध गुराखी पुढे आला आणि शांतपणे म्हणाला, या साऱ्या मेंढ्या मी जादूने पुन्हा जिवंत करतो, पण त्या बदल्यात तुम्ही तुमची मुलगी माझ्या विवाहासाठी द्यायची. सगळे गावकरी आणि बाणाईचे कुटुंबीय आश्चर्याने थक्क झाले. परिस्थितीची गंभीरता पाहून अखेर बाणाईच्या वडिलांनी काळजावर दगड ठेवून होकार दिला. क्षणार्धात खंडोबाने आपल्या योगशक्तीने सर्व मृत मेंढ्यांना पुन्हा जिवंत केले. हा चमत्कार पाहून उपस्थित लोक त्या गुराख्याच्या चरणी नतमस्तक झाले. आता वचन पाळण्याची वेळ आली. ताबडतोब बाणाईचा विवाह त्या वृद्ध गुराख्याशी लावण्यात आला. हा प्रसंग बाणाईसाठी अत्यंत कठीण होता. जिला आपल्या मनोमनी खंडोबाला वर म्हणून मानले होते, तिलाच आता एका अनोळखी वृद्धाशी लग्न करावे लागत होते. पण पित्याचे वचन ती टाळू शकत नव्हती. अश्रूंना मूक साक्षी ठेवत तिने वरमाला घातली आणि त्या वृद्ध गुराख्याची पत्नी झाली. लग्न होताच खंडोबा गुराख्याच्या रूपातील आपले उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे अधिक काळ थांबले नाहीत. त्यांनी लगेच नवविवाहित बाणाईला सोबत जेजुरीला निघण्यास सांगितले. पतीच्या आज्ञेला मान देत बाणाई त्यांच्यासोबत निघाली खरी, पण तिच्या मनात प्रचंड गोंधळ उडाला होता. प्रवासात अर्ध्या वाटेत जंगलापाशी ते थांबले. तेथे अखेर बाणाईने धीर करून आपल्या पतीला विचारले, तुम्ही खरे कोण आहात? असा चमत्कार तर फक्त देवच करू शकतो. मला सत्य जाणून घ्यायचे आहे. त्यावर खंडोबांनी मंद स्मित केले आणि आपला खरा रूप बाणाईसमोर प्रगट केला. क्षणात तो वृद्ध वेश नाहीसा झाला आणि त्या जागी तेजस्वी दिव्य योद्धा खंडोबा आपल्या संपूर्ण शौर्याने प्रकट झाले. भाल्यावर भंडाराचा उधळलेला टीका, हातात खड्ग आणि त्रिशूल, कपाळावर तळपणारे त्रिनेत्र. त्या रूपाचे तेज पाहून बाणाई अचंबित झाली. तिला क्षणभर काही सुचेना. पुढच्याच क्षणी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती थरथरत्या हातांनी खंडोबांचे चरण धरू लागली. स्वामी,
एवढेच शब्द तिच्या तोंडून निघाले. खंडोबांनी तिला सावरत आपल्या आलिंगनात घेतले. होय बाणाई, तुझा स्वामी मीच आहे, असा प्रेमळ आवाज तिनं ऐकला आणि तिचे रडणे आणि हसणे सगळे एकवटून बाहेर पडले. ज्या देवाला ती रात्री दिवस पूजत होती तोच तिला पतिरूपात लाभला होता. त्या क्षणी बाणाईचे सर्व दुःख नाहीसे झाले आणि तिच्या हृदयात अपार आनंद भरून आला. यानंतर खंडोबा आणि बाणाई आनंदात जेजुरीकडे मार्गस्थ झाले. त्यांचा परतीचा प्रवास सुखकर चालला होता. त्यांच्या येण्याची बातमी आधीच गडावर पसरली होती. म्हाळसा देवी आनंदून गेली. तिने लगेच गड सजवण्याची तयारी सुरू केली. मंदिरात फुलांच्या माळांनी तोरण बांधले जाऊ लागले. वाघ्या मुरळी पारंपरिक जयगाणी गाऊ लागले. 16 शृंगार करून म्हाळसा देवी आपल्या पतीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहू लागली. पण खंडोबा गडाच्या जवळ आले तसे एक अनपेक्षित गोष्ट समजली. ते आपल्यासोबत आणखीन एका स्त्रीला घेऊन येत होते. ही वार्ता ऐकताच क्षणभरात म्हाळसा देवीचा आनंद संतापात बदलला. 12 वर्ष तिने पतीची वाट पाहिली होती आणि आता ते परत येताना आणखीन एका स्त्रीला बरोबर घेऊन येत आहेत. रागाने तिचे डोळे लाल झाले. खंडोबा गड चढून वर येताच म्हाळसा देवी समोर धावून आली. बाणाईला पाहताच ती संतापाने थरथरू लागली. हे काय केलेत तुम्ही? ती खंडोबांना उद्देशून गरजली. मी 12 वर्ष तुमची वाट पाहिली आणि तुम्ही मला असा धोका देता आहात? मला सोडून दुसरं लग्न करून आलात? तिच्या डोळ्यात दुःखाश्रू तरळले. खंडोबा निरुत्तर झाले. बाणाईने हे पाहताच अपराधीपणे पाऊल पुढे टाकले. ती नम्र स्वरात म्हाळसेला म्हणाली, दीदी, मला माफ करा. मी येथे नकोच आहे. मी परत जाते. अशा कठीण क्षणी खंडोबांना मद हस्तक्षेप करणे भाग होते. खंडोबा दोघींना शांत करत सौम्य पण ठाम स्वरात म्हणाले, तुम्ही दोघीही मला तितक्याच प्रिय आहात. माझ्या दृष्टीने तुमच्यात काही फरक नाही. मी तुमच्यापैकी कोणालाही सोडू शकत नाही. ते पुढे म्हणाले, या जेजुरी गडाचे 2 भाग आहेत, वरचा गड आणि पायथा. म्हाळसा, तू वर गड माथ्यावर मुख्य मंदिरात राहा आणि बाणाई, तुला पायथ्याशी स्वतंत्र मंदिर देऊ. दोन्हीकडे मी तुम्हाला समान दर्शन देईन. भगवान खंडोबांनी जसा निर्णय दिला तसाच तो अंमलात आणला. म्हाळसा देवीचा मान राखला गेला आणि बाणाईलाही आपले स्थान मिळाले. अखेरीस रुसलेली म्हाळसा थोडी मवाळ झाली आणि बाणाईनेही विनम्रतेने मानेने होकार दिला. या प्रकारे खंडोबाने आपल्या कुटुंबात पुन्हा संतुलन निर्माण केले. त्या दिवसापासून जेजुरीच्या गडावर खंडोबाची 2 देवळे आहेत. गडाच्या शिखरावर म्हाळसा देवीचे मंदिर आणि पायथ्याशी बाणाई देवीचे मंदिर. खंडोबा दोन्हीकडे विराजमान असल्याची श्रद्धाळू भावना आहे. म्हाळसा आणि बाणाई शेवटी आपल्या आपल्या जागी स्थिरावल्या आणि भक्तिभावानं खंडोबाची उपासना करू लागल्या. म्हाळसा आणि बाणाई या दोघीही पुढे पूजनीय देवता बनल्या. जेजुरीसह त्यांच्या मंदिरांमध्ये त्यांचे प्रतीक स्वरूप विग्रह स्थापित झाले आणि भक्त त्यांना पार्वती मातेच्या व गंगादेवीच्या अंशरूपात मानू लागले. या कथेतून आपल्याला दिसते की देवाने फक्त राक्षसांवरच नव्हे तर आपल्या परिवारातील मत्सर आणि दुःखावरही विजय मिळवला. मित्रांनो, खंडोबा आणि चंपाषष्ठीची ही कथा आपल्याला एक मूल्यवान शिकवण देते. शेवटी विजय हा सच्च्या भक्तीचा आणि प्रेमाचाच होतो. खंडोबाने अधर्मात करून भक्तांचे रक्षण केले. तसेच आपल्या 2 भक्त पत्नींनाही समान सन्मान देऊन त्यांचे हृदय जिंकले. द्वेष, अहंकार किंवा मत्सर कितीही मोठा असला तरी श्रद्धा आणि प्रेमाने तो दूर करता येतो. हाच संदेश या कहाणीमधून मिळतो. म्हणूनच चंपाषष्ठीचा उत्सव हा वाईटावर चांगल्याच्या आणि अहंकारावर भक्तीच्या विजयाचा सोहळा मानला जातो. ही भक्तिमय आणि भावनिक गाथा तुम्हाला नक्कीच स्पर्शून गेली असेल. तुम्हाला ती आवडली असेल तर कृपया ती लाईक करायला विसरू नका. तुमचे अभिप्राय खाली कमेंटमध्ये आवर्जून कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहेत.
आणि कथा तुमच्या इतर मित्रपरिवारालाही आवडेल असं वाटत असेल तर कृपया त्यांच्यासोबत ती शेअर करा, ज्यामुळे भक्तीचा हा सुंदर संदेश दूरपर्यंत पोहोचेल. कथा ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या वेळी अशाच एका नवीन कथेसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत येळकोट येळकोट, जय मल्हार, जय खंडेराया.